राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर शहार आणणारी आहे. अवघ्या 12 वर्षाच्या एका चिमुकलीचे अपहरण करून तिला सलग 4 दिवस ओलीस ठेवण्यात आलं. तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. तिला अंमली पदार्थ आणि दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले. अशा क्रूरतेची सीमा ओलांडणाऱ्या या प्रकरणाने संपूर्ण देश हादरलाय. 18 नराधमांना अटक, अनधिकृत हॉटेल्सवर चालवण्यात आलेले बुलडोझर आणि संपूर्ण शहरात उसळलेली संतापाची लाट. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? अवघ्या 12 वर्षाच्या मुलीसोबत 4 दिवस नेमकं काय घडलं? पोलिसांच्या अधिकृत तपासात कोणते धक्कादायक खुलासे झाले आहेत? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर संदेश घुले. हे प्रकरण आहे राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यातलं. एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर एका मुलाशी ओळख झाली होती. 18 जून रोजी ती मुलगी त्या मित्राला भेटण्यासाठी श्री गंगानगर पासून तब्बल 100 किलोमीटर दूर असलेल्या विजयनगरला पोहोचली. मित्राला भेटल्यानंतर ती रात्रीच बसने पुन्हा श्री गंगानगर बस स्टँडवर परतली. तेथून तिने घरी जाण्यासाठी एक ई रिक्षा पकडली. पण तिला घरी पोहोचवण्याऐवजी रिक्षा चालक रामबाबू याने तिचं अपहरण केलं आणि पैशांच्या हव्यासापोटी तिचा सौदा करून तिला स्थानिक हॉटेलमधील दलालांच्या हवाली केलं. ही सुरुवातच त्या चिमुकलीसाठी नरक वासना होती. 18 जूनच्या रात्रीपासून 22 जूनच्या दुपारपर्यंत तिला वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं. या काळात तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. सर्वात संतापजनक बाब म्हणजे तिला सतत दारू आणि अंमली पदार्थ पाजले जात होते, जेणेकरून ती वेदनेने ओरडू नये, भानावर राहू नये आणि प्रतिकार करू नये. तिच्या निष्पापपणाचा, वयाचा आणि असहाय्यतेचा अत्यंत निर्घुणपणे फायदा घेण्यात आला. एका हॉटेल मॅनेजरने तिचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केल्याची ही माहिती समोर येत आहे. त्यानंतर आणखी काही नराधम त्या ठिकाणी येऊन अत्याचारात सहभागी झाल्याची गंभीर माहिती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पीडितेला केवळ लैंगिक अत्याचार सहन करायला लागले नाही, तर तिला वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणातून मानवी तस्करी, बाल लैंगिक अत्याचार, अपहरण आणि संघटित गुन्हेगारीचा भीषण चेहरा समोर येतो. त्यामुळे आता या प्रकरणाकडे केवळ एक अपहरण किंवा अत्याचार म्हणून न पाहता एक संघटित आणि क्रूर गुन्हेगारी साखळीचा भाग म्हणून पाहिलं जात आहे. मुलगी घरी न परतल्याने तिच्या आईने नातेवाईकांकडे शोध सुरू केला. अखेर 22 जून रोजी आई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचली. मात्र आई तिथे पोहोचण्यापूर्वीच पोलिसांना गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाद्वारे या गंभीर गुन्ह्याचा सुगावा लागला होता. श्री गंगानगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मोबाईल लोकेशन, संशयास्पद ठिकाणे आणि हॉटेल परिसरातील हालचालींच्या आधारे छापे टाकले. अखेर 22 जूनच्या दुपारी त्या चिमुकलीची हॉटेलमधून सुखरूप सुटका करण्यात आली. तिच्या सुटकेनंतर पोलिसांनी हे प्रकरण महिला पोलीस ठाण्याकडे वर्ग केलं असून पॉस्को, बाल न्याय कायदा, मानवी तस्करी, अपहरण आणि अत्याचाराच्या विविध गंभीर कलमांखाली FIR दाखल करण्यात आला आहे. श्री गंगानगरचे पोलीस अधीक्षक हरिशंकर आणि अतिरिक्त SP कैलासदान यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या प्रकरणात 18 आरोपींना अटक करण्यात आली. त्यात मुख्य आरोपी रिक्षा चालक रामबाबू, हॉटेल मालक मयंक सिंग आणि हॉटेल मॅनेजरचा समावेश आहे. ज्या इंस्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी ती विजयनगरला गेली होती त्यालाही पोलिसांनी संशयाच्या आधारे ताब्यात घेतलं आहे. चौकशीसाठी आणखी काही जणांवरही संशय व्यक्त केला असून हॉटेलचे CCTV फुटेज, डिजिटल पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. या घटनेनंतर श्री गंगानगर मध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. नागरिक, सामाजिक संघटना आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चे काढत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. लोकांचा रोष एवढा वाढला आहे की जिल्हा प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागली. ज्या हॉटेल्समध्ये मुलीला ओलीस ठेवण्यात आलं होतं, जिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला, ती हॉटेल्स प्रशासनाने बुलडोझर चालवून जमीनदोस्त केली. पीडित मुलगी सध्या तिच्या आई वडिलांसोबत घरी सुरक्षित आहे. मात्र या भयानक घटनेचा तिच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला आहे. दिल्ली एम्स मधील मानसोपचार तज्ञांच्या मते अशा अत्याचारातून गेलेल्या अल्पवयीन मुलांना PTSD म्हणजेच तीव्र मानसिक धक्का बसू शकतो. अशा मुलांना वारंवार त्या घटनेच्या आठवणी त्रास देतात. त्यांना झोपेत दचकून जाग येते, अनोळखी लोकांची भीती वाटते, समाजावरचा विश्वास कमी होतो आणि ते स्वतःमध्येच बंद होऊन जातात. त्यामुळे अशा मुलांसाठी दीर्घकालीन समुपदेशन, थेरपी आणि आवश्यक औषधोपचार अत्यंत गरजेचं असतं. हे संपूर्ण प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देशभरातून केली जात आहे. कारण ही केवळ एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना नाही, तर समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेला, कायद्याला अंमलबजावणी आणि माणुसकीच्या मूलभूत मूल्यांना हादरवणारी ही घटना आहे. अशा गुन्ह्यांना केवळ शिक्षा नव्हे, तर समाजाला इशारा देणारा निकाल हवा अशीच आज सर्वांची अपेक्षा आहे. आता या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.